हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने कंप्लीट सिरीज लॉन्च केली होती फॉर अपकमिंग BEd CET एक्झामिनेशन 2022साठी. या कंप्लीट सिरीजमध्ये जे आहे आपण करंट अफेअर्स सेक्शन अँड जनरल अवेअरनेस सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस करत होतो. ॲट द सेम टाईम तो आपण सिरीज कंप्लीट केलेली होती, ती मॅरेथॉन सेशन कंप्लीट झालेली आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट मॅरेथॉन सेशन मेंटल ॲबिलिटी मधला हा आज 4th लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण सिलॉग्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. मॅरेथॉन सेशनमध्ये जे आहे तुम्ही हे सिरीज कंप्लीट फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि कारण ह्या सेशनमध्ये ॲट द सेम टाईम आपण फुल सिलेबस कव्हरेज विदिन द शॉर्ट पिरियड ऑफ टाईम कंप्लीट करणार आहोत. ॲट द सेम टाईम जो हा BEd CET एक्झामिनेशन 2022साठी कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे, त्यामध्ये आम्ही एक नवीन फीचर घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये एक PDF लॉन्च केलेली आहे. या PDFमध्ये जे आहे तुम्हाला MCQs भेटल्या जातील ऑन अपडेटेड करंट अफेअर्स, अपडेटेड जनरल अवेअरनेस सेक्शन्स अँड अपडेटेड MCQs ऑन मेंटल ॲबिलिटी. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे तिन्ही करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस अँड मेंटल ॲबिलिटी जो की हा कोर्सचा किंवा आपण बोलू शकतो एक्झामचा जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे, जे आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे ती 499 असणार आहे. फक्त दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग द कोर्स. नक्की ह्या कोर्सला एनरोल करा, कारण तुम्ही जर ह्या कोर्सला एकदा एनरोल केलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डिफरंट सोर्सेस किंवा नोट्स फॉलो करायची गरज पडणार नाही. हे वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे तुम्हाला वेरियस एक्झामला ॲक्सेस देते, वेरियस एक्झामचा ॲक्सेस देते, डिफरंट कोचिंग प्रोव्हाइड करते. तर तुम्हाला जर वेरियस एक्झाम्स एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करायचं असेल कमी फीसमध्ये, जे आहे ग्लोबल ऑनलाईन हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोअर ह्या आयकनवर तुम्ही क्लिक करू शकता आणि मग कोर्सेस या पेजवरती जाल. तुम्हाला रिक्वायर्ड जो कोर्स असेल तिथं सर्च बारमध्ये टाईप करायचं, खालच्या साईडला कोर्सेस आणि त्याची फीस जी आहे डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे नॉट ओन्ली फॉर द BEd CET एक्झामिनेशन, कुठल्याही एक्झामिनेशनचं जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन जे आहे NTA UGC फॉर एक्झाम्पल, सेट नेट या सगळ्या एक्झामला ॲक्सेस जे आहे ग्लोबल ऑनलाईन इझिली कमी फीसमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देईल. अशा प्रकारे आजचा टॉपिक जो आहे सिलॉग्समधला जो आहे हा फर्स्ट क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, स्टेटमेंट नो टॉफी इज कॉफी, नो स्वीट इज टॉफी. आता जेव्हा केव्हा आपण जे आहे सिलॉग्सचे क्वेश्चन सोडवतो, एक ट्रिक लक्षात ठेवायची की स्टेटमेंटला आधी ड्रॉ करून बघायचं. ओके, स्टेटमेंटला ड्रॉ करून बघायचं. कसं ड्रॉ करायचं मी तुम्हाला एक्सप्लेन करते, पण त्याआधी एक लक्षात घ्यायचं आपल्याला की जेव्हा केव्हा स्टेटमेंट देतात, एक तर त्याला आधी व्यवस्थित वाचा तुम्ही. ठीक आहे, आणि नंतर त्याला ड्रॉ करून घ्यायचं. कन्क्ल्युजन दिलेलं आहे, नो कॉफी इज स्वीट, ऑल स्वीट आर कॉफी. आता ह्याचे ऑप्शन्स जे आहेत आपण एक एक करून बघूया. ठीक आहे, पहिलं तर आपण स्टेटमेंट्स ड्रॉ करून घेऊ. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, नो टॉफी इज कॉफी. टॉफी, नो टॉफी इज कॉफी. ठीक आहे, असं करायचं आहे आपल्याला. काय, नो टॉफी इज कॉफी, कुठलीही कॉफी नाही आहे, असा स्टेटमेंट दिलेला आहे. सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, नो स्वीट इज अ टॉफी. आता याला कनेक्टिव्हिटी कशी द्यायची, स्वीट, नो स्वीट इज टॉफी. ठीक आहे, स्टेटमेंट कोणते कोणते दिलेले आहेत, नो टॉफी इज कॉफी, जे आपण फर्स्ट स्टेटमेंट इथे ड्रॉ केलं. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, नो स्वीट इज टॉफी. सो अशा प्रकारे जे तुम्हाला आधी दिलेले स्टेटमेंट जे आहेत पॉसिबली ड्रॉ करून घ्यायचे आहेत. मग कन्क्ल्युजनकडे वळायचं. कन्क्ल्युजन काय दिलेलं बघा, नो कॉफी इज स्वीट, नो कॉफी इज स्वीट. स्टेटमेंट काय दिलेलं होतं आपल्याला, नो टॉफी इज कॉफी, कॉफी नाही आहे आणि स्वीट टॉफी नाही आहे. पण असं थोडी दिलेलं आहे की कॉफी स्वीट नाही आहे. ठीक आहे, कॉफी स्वीट असू शकतं, आपल्याला नाही माहिती. बरोबर आहे, म्हणून फर्स्ट कन्क्ल्युजन जे काय सरळ रॉंग असणार आहे. का, कारण टॉफी इज नॉट अ कॉफी. ओके, नो स्वीट इज अ टॉफी. पण आपल्याला असं थोडी दिलेलं आहे की नो कॉफी इज स्वीट, हे वाला ऑप्शन दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे. सो कॉफी कॅन बी स्वीट. सो कन्क्ल्युजन 1 इज रॉंग. ओके, सेकंड कन्क्ल्युजन काय बघा, सेकंड कन्क्ल्युजन काय दिलेलं आहे, ऑल स्वीट्स आर कॉफी, ऑल स्वीट्स आर कॉफी, नो स्वीट इज टॉफी इज ओके, ऑल स्वीट्स आर टॉफी असं आर कॉफी कन्क्ल्युजन दिलेलं आहे. असं असू शकत नाही की सगळे स्वीट्सच कॉफी आहेत. जे की ऑल स्वीट्स आर कॉफी. सो द सेकंड कन्क्ल्युजन इज ऑल्सो रॉंग. दस नेदर फर्स्ट अँड सेकंड इज फॉलोइंग.
ठीक आहे. पहिलं जर क्वेश्चन बघायचं असेल प्रॉपर वेमध्ये, पहिलं काय करायचं, स्टेटमेंट आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. ड्रॉ करून घेतल्यावरती फर्स्ट स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे, नो टॉफी इज कॉफी. सरळ सरळ जे आहे रॉंग सिम्बॉल द्यायचं, नो टॉफी इज कॉफी. सेकंड स्टेटमेंट दिला, नो स्वीट इज टॉफी, नो स्वीट इज टॉफी. सेकंड पण दिलेलं आहे. कन्क्ल्युजनकडे जायचं. कन्क्ल्युजन जे आहे आपल्याला चेक करायचं असतं स्टेटमेंटसोबत. ठीक आहे. सिलॉग्समध्ये काय असतं, स्टेटमेंटसोबत कन्क्ल्युजनला चेक करायचं असतं. कन्क्ल्युजन काय दिलं पहिलं, की नो कॉफी इज स्वीट. कुठलीही कॉफी स्वीट नाही आहे असं असू शकत नाही. कुठली कॉफी स्वीट असू पण शकते. ऑल स्वीट्स आर कॉफी. ठीक आहे. ह्याच्यातून कन्क्ल्युजन आपण ड्रॉ करूच शकत नाही की ऑल स्वीट्स आर कॉफी. ओके. सम कॉफीज कॅन नॉट बी स्वीट ऑल्सो ॲट द सेम टाईम, राईट. सो आता ऑप्शनकडे जाऊ. दोन्ही पण रॉंग आले. इफ ओनली कन्क्ल्युजन वन फॉलोज. ठीक आहे. कन्क्ल्युजन फक्त एक फॉलो करायला का, नाही. इफ कन्क्ल्युजन टू फॉलोज, रॉंग. इफ एदर कन्क्ल्युजन वन और टू फॉलोज, नो. कोणतंच कन्क्ल्युजन फॉलो करत नाही आहे इथे बघा. कोणतंच कन्क्ल्युजन फॉलो करत नाही आहे. तो सी पण ऑप्शन काय रॉंग येईल. डी ऑप्शन काय दिलं, इफ नेदर कन्क्ल्युजन वन नॉर टू फॉलोज. डी जे आहे राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. इफ नेदर कन्क्ल्युजन वर नॉर टू फॉलोज. इफ बोथ द कन्क्ल्युजन 1 and 2 फॉलोज. 1 and 2 तर फॉलो करतच नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ऑप्शन्सकडे बघायची गरज पडणार नाही एकदा जर तुम्ही स्टेटमेंट आणि कन्क्ल्युजनच्या थ्रू एकदा व्यवस्थित गेलात. पहिली गोष्ट सिलॉग्समध्ये ट्रिक काय असते, ट्रिक्स काही वेगळ्या गोष्टीच्या आहे नाही त्याच्यामध्ये. फक्त स्टेटमेंट आधी व्यवस्थित ड्रॉ करता आले पाहिजेत आपल्याला आणि कन्क्ल्युजन जे आहेत स्टेटमेंटसोबत कम्पेअर करायचे. मग ऑप्शनकडे काही वळायला काही गरज पडत नाही. आता ह्याच्यातले काही स्टुडंट्स असतात ज्यांना नीदर अँड ईदरमधला फरक कळत नाही. ठीक आहे. इफ नीदर कन्क्ल्युजन वर नॉर टू फॉलोज. नीदर मीन्स काय, दोन्हीही कन्क्ल्युजन जे एक आहे आणि दोन आहे. ऑप्शन डी काय एक्सप्लेन करत आहे, फर्स्ट कन्क्ल्युजन आणि सेकंड कन्क्ल्युजन दोन्ही पण फॉलो नाही करत. आणि ईदरचा अर्थ काय होतो, एकतर फर्स्ट फॉलो करू शकतो किंवा सेकंड फॉलो करू शकतो असा अर्थ है. ठीक है. ईदरचा अर्थ काय असतो, ईदर का जो मीनिंग यहाँ पे होता है ईदर और नीदर, इसमें कंफ्यूज नहीं होना है. ईदर यानी इफ़ दो कंक्लूजन में से एक कंक्लूजन अगर राइट जा रहा है देन ईदर कम्स. ओके. एंड नीदर दैट इज नायदर कम्स व्हेन बोथ द स्टेटमेंट्स डजंट फॉलो. ठीक आहे. ह्याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. अशा प्रकारे द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन फर्स्ट आता सिलॉक्सचा क्वेश्चन. वन्स अगेन काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाबा आपल्याला काय करायचं, स्टेटमेंट्सला आधी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. स्टेटमेंट बघा, ऑल मेटल्स आर अवॉर्ड्स, ऑल रिवॉर्ड्स आर मेटल्स. आता ह्याला ड्रॉ कसं करायचं बघायचं. ऑल मेटल्स आर अवॉर्ड्स. ओके. ऑल मेटल्स आर अवॉर्ड्स. ऑल मेटल्स आर अवॉर्ड्स हे करू शकतो आपण. फर्स्ट स्टेटमेंटला असं लिहू शकतो. बरोबर आहे. सगळे काही मेटल्स जे आहेत अवॉर्ड्स आहेत. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, ऑल रिवॉर्ड्स आर मेटल्स. सगळे काही रिवॉर्ड्स जे आहेत ते काय आहेत, मेटल्स आहेत. मेडल्स आहेत. सगळे मेडल्स अवॉर्ड्स आहेत, सगळे रिवॉर्ड्स मेडल आहेत. मग याला आपण कसं लिहू शकतो, या दोन स्टेटमेंटला जे एकत्र करून असं लिहू शकतो आपण की सगळे रिवॉर्ड्स जे आहेत ते मेडल्स आहेत आणि सगळे मेडल्स जे असतात ते काय आहे, अवॉर्ड आहे. याला आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. दोन स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट काय होता, ऑल मेटल्स आर अवॉर्ड्स. फर्स्ट स्टेटमेंट काय होता, ऑल मेटल्स आर अवॉर्ड्स. सेकंड स्टेटमेंट काय होता, ऑल रिवॉर्ड्स आर मेडल्स. ठीक आहे. ऑल. आता मग ह्याला दोघांनाही कन्क्लूड कसं करायचं स्टेटमेंटला, ऑल द रिवॉर्ड्स आर मेडल्स, ऑल द मेडल्स आर अवॉर्ड्स. ठीक आहे. दिज आर द स्टेटमेंटचं कन्क्ल्युजन. आता स्टेटमेंट्स. आता स्टेटमेंटचं कन्क्ल्युजन काढायचं आपल्याला. मग कन्क्ल्युजनला काय करायचं असतं, आपल्याला स्टेटमेंटसोबत कम्पेअर करायचं असतं. आता जेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन येतात, तुम्हाला एक ट्रिक सांगते कशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व करायचं. एकदा मी रब आउट करते हे सगळं. ठीक आहे. ऑल द रिवॉर्ड्स आर मेटल्स, ऑल द मेटल्स आर अवॉर्ड्स. या क्वेश्चनला कसं फॉलो करायचं एकदा बघून घ्या. अशा क्वेश्चन्सला जेव्हा केव्हा क्वेश्चन येतो, जर स्टेटमेंट मधून बाहेर विचारलेलं असेल, फॉर एक्झाम्पल कसं, ऑल द अवॉर्ड्स आर रिवॉर्ड्स.
ठीक आहे. ऑल द अवॉर्ड्स आर रिवॉर्ड्स किंवा ऑल द रिवॉर्ड्स आपण असं बोलू शकतो. ऑल द रिवॉर्ड्स आर स्टेटमेंट काय, सगळे रिवॉर्ड्स जे असतात ते अवॉर्ड्स असू शकतात. राईट जाईल. ठीक आहे. सगळे मेटल्स अवॉर्ड असतात. स्टेटमेंट राईट जाईल. जेव्हा केव्हा स्टेटमेंटमधून बाहेर विचारल्या गेलेलं आहे म्हणजे सगळे रिवॉर्ड्स मेटल आहेत, सगळे मेडल्स जे आहेत ते अवॉर्ड्स आहेत. पूरे के पूरे रिवॉर्ड्स जो है वो मेडल्स है, पूरे मेडल्स जो है वो अवार्ड्स है. वाई? बिकॉज ऑल द आर वाला जो सर्किल है पूरा एम में जा रहा है, राइट. पूरा एम वाला सर्कल अवॉर्ड वाले सर्कल में जा रहा है, राइट. सो इट मीन्स दैट मेटल्स कैन नॉट बी डिफरेंट फ्रॉम द अवॉर्ड्स. ओके. अशा प्रकारे एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला अजून एक. फॉर एक्झाम्पल birds. This is birds. Okay. All birds are sparrows. All sparrows are pigeons. कधी पण ना अशा स्टेटमेंटवर नाही जायचं लॉजिकली की सगळे बर्ड्स म्हणजे स्पॅरो आहेत, हे चुकीचं आहे, असं काही नसतं. जे डायग्राम दिलेली आहे, जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यापासून जे आपल्याला एक वेन डायग्राम काढायची आहे आणि त्या वेन डायग्राममधलेच कन्क्ल्युजन असतात. त्याला रिअल लाईफसोबत कम्पेअर नाही करायचं. आता जसं मी तर बोलत आहे की सगळे बर्ड्स जे आहेत, ऑल द स्पॅरो, सगळे जे बर्ड्स आहेत ते स्पॅरोजमध्ये येतात असं बोलत आहे मी. ठीक आहे. डझंट मीन दॅट दुसरे कोणते बर्ड्स आहे नाही आहेत असं कम्पेअर नाही करायचं रिअल लाईफ किंवा नेचरसोबत. आपल्याला फक्त जे स्टेटमेंट दिलेले आहेत त्या स्टेटमेंटला एक्झॅक्ट ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता जर क्वेश्चन असा विचारलेला असेल की ऑल द पिजन्स आर बर्ड्स, ऑल द पिजन्स आर बर्ड्स, तर आन्सर सरळ रॉंग जाऊ शकतो. कन्क्ल्युजन नाही ड्रॉ करता येईल आपल्याला त्याच्यापासून. बट स्टेटमेंट जर असा दिलेला असेल ऑल द बर्ड्स आर पिजन, तर स्टेटमेंट जाऊ शकतं राईट. ओके. ॲट द सेम टाईम ऑल द स्पॅरोज आर पिजन, स्टेटमेंट कॅन गो राईट. म्हणजे जेव्हा सेंटरवाला पोर्शन जो आहे मोठ्या पोर्शनसोबत कम्पेअर करून विचारलं की पूर्ण गोल जो आहे सेंटरवाला तो मोठ्या गोलसोबत आपल्याला कम्पेअर करता येईल असं वाला, तर तेव्हा ते स्टेटमेंट काय जाईल, राईट जाईल. असं तुम्हाला सांगितल्यावरती लक्षात येणार नाही. व्हेरियस एक्झाम्पल्स सोडवू आपण आणि मग तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. नाव फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा. आता फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, ऑल द रिवॉर्ड्स आर अवॉर्ड. सगळे रिवॉर्ड जे आहेत, छोटा सर्कल लुक, छोटा सर्कल मोठ्या सर्कलसोबत कम्पेअर करतोय. ऑल द रिवॉर्ड्स आर अवॉर्ड्स, स्टेटमेंट जातो राईट. छोटा सर्कल मोठ्या सर्कलसोबत कम्पेअर करतोय ऑलच्या ह्याच्यानी. ठीक आहे. ऑल रिवॉर्ड्स आर अवॉर्ड्स, तेव्हा काय जातं, राईट जातं. आता क्वेश्चन दुसरा काय विचारलं, कन्क्ल्युजन काय दुसरं दिलेलं आहे, ऑल अवॉर्ड्स आर मेडल्स. सगळे अवॉर्ड्स मेडल आहेत. ठीक आहे. सगळे मेडल्स अवॉर्ड आहेत हे ठीक आहे. बट सगळे अवॉर्ड्स मेडल आहेत हे चुकीचं असू शकते, कारण काही पोर्शन ऑफ अवॉर्ड्स जे आहेत मेडल नाही आहेत. ठीक आहे. एवढा पोर्शन जे आहे अवॉर्डचा तो मेडल्समध्ये चालला आहे, पण हा पोर्शन जो आहे अवॉर्डचा तो मेडल्समध्ये चालला आहे का, नाही चालला आहे. सो वी कॅन नॉट से दॅट ऑल द अवॉर्ड्स आर मेडल्स, बट वी कॅन से ऑल द मेडल्स ऑर अवॉर्ड्स. म्हणून सेकंड कन्क्ल्युजन जे आहे रॉंग आहे. तो ऑप्शन बघून घ्या इथं. इफ ओनली कन्क्ल्युजन 1 फॉलोज, इफ ओनली कन्क्ल्युजन 2 फॉलोज, इफ इदर कन्क्ल्युजन 1 or 2 फॉलोज, इफ नीदर conclusion 1 nor 2 conclusion follows, if both the conclusion 1 and conclusion 2 follows. सरळ जे क्वेश्चनचा आन्सर आहे इट इज ऑप्शन नंबर ए, ओनली कन्क्ल्युजन 1 फॉलोज. ठीक आहे. इथे तुम्हाला जे आहे एक परत एकदा लास्ट वेळ सांगून देते तुम्हाला, म्हणजे असे क्वेश्चन्स तुमचे कधीच चुकणार नाहीत. जेव्हा छोटा सर्कल असेल, हे जस्ट मी एक्झाम्पल घेते. ठीक आहे. जेव्हा असं क्वेश्चन विचारलेलं असेल ऑल आर आर एस, ऑल आर आर एस. ठीक आहे. सगळे आर जे आहेत एस आहेत, स्टेटमेंट जातं राईट. जर सेकंड स्टेटमेंट विचारलेलं असेल लाईक ऑल एस आर आर, सगळे एस आर आहेत का, ऑल द एस जो है यहाँ पे वो पूरे आर है क्या. अभी इतना पोर्शन ऑफ एस जो है, अभी ये पूरा सर्कल है एस का, राइट. सो इस सर्कल में से इतना पोर्शन जो है एस का वो कंप्लीट क्या है, आर का जो क्या है कंप्लीट एस है. ठीक है. बट इतना जो पोर्शन है एस का वो आर में जा रहा है क्या, नहीं जा रहा है. सो हम ये नहीं बोल सकते कि पूरा एस आर है. वी कैन नॉट से दैट.
ओके. सो दिस इज द रॉंग स्टेटमेंट. जेव्हा केव्हा क्वेश्चन असा विचारलेला असेल, ऑल आर आर एम, ऑल आर आर, एक सेकंड, जेव्हा असं स्टेटमेंट विचारलेलं असेल की ऑल आर आर एस, ऑल आर आर एम, म्हणजे बाहेरच्या साईडला स्टेटमेंट सगळे राईट जातात, किंवा ऑल एस आर एम, ठीक आहे. पण ऑल एम आर एस जर विचारलं असेल तर रॉंग जाईल, ऑल एस आर आर असेल तर ते पण रॉंग जाईल. म्हणून हे ट्रिक जे आहे लक्षात ठेवा, कारण ह्यावरती क्वेश्चन्स नेहमी येतात. जर नाही कळालं असेल प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे सिलॉक्सचे अजून क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेल, ठीक आहे. वाटल्यास तुम्ही परत एकदा जे आहे, जर नाही कळालं असेल तर परत एकदा हा लेक्चर एकदा रिवाईज करून घेऊ शकता, ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. सम ट्रीज आर प्लांट्स, ऑल बुशेस आर प्लांट्स. फर्स्ट ट्रिक स्टेटमेंटला ड्रॉ करून घ्या. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, जे आपण ड्रॉ करतो ना स्टुडंट्स, त्याला वेन डायग्राम असं बोलतात. हे पण लक्षात घ्या, ठीक आहे. जे डायग्राम आपण काढतो त्याला वेन डायग्राम बोलतात. हे आपल्याला सध्या गरजेचं नाही आहे काय बोलतात काय नाही, फक्त आपल्याला ड्रॉ करता आलं पाहिजे, ठीक आहे. आणि माहिती असायला पाहिजे इन जनरल की काय असतं. ॲट द सेम टाईम नाव फर्स्ट स्टेटमेंट कसं ड्रॉ करायचं आहे, कलरचं चेंज करू पेनचा आपण, ठीक आहे. लुक, ट्रीज, ठीक आहे. काय स्टेटमेंट बोलत आहे फर्स्ट स्टेटमेंट बघा, की सम ट्रीज आर प्लांट्स, म्हणजे काही ट्रीजचा जो पोर्शन आहे तो प्लांट्सला जातो, ठीक आहे. सम ट्रीज, काही ट्रीज जे आहे प्लांट्स आहेत, ठीक आहे. अँड सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं बघा, ऑल बुशेस आर प्लांट्स, ऑल द बुशेस आर प्लांट्स, म्हणजे बुशेसचा जो पोर्शन आहे प्लांट्सच्या मध्ये जाईल. सगळे बुशेस प्लांट्स आहेत, काही पोर्शन ऑफ ट्रीज जो आहे तो प्लांट्सला जातो, ठीक आहे. झाले दोन्ही स्टेटमेंट आपण ड्रॉ करून घेतले. तर कन्क्लुजन काय दिले ते एकदा बघून घ्या. ॲट लीस्ट सम ट्रीज आर बुशेस फर्स्ट, अँड सेकंड सम ट्रीज आर डेफिनेटली नॉट बुश. तर स्टेटमेंटला कंबाईन करून बघा ॲनालिटिकल मेथडच्या थ्रू. ऑल बुशेस आर प्लांट्स, ऑल बुशेस, सगळे बुशेस जे आहेत प्लांट्स आहेत, आणि सम प्लांट्स काय आहेत, ट्रीज आहेत. ह्याच्यापासून आपण कुठल्याही प्रकारचं कन्क्ल्युजन ड्रॉ नाही करू शकत खरं तर. म्हणून इदर ऑफ कन्क्ल्युजन वर, नॉन कन्क्ल्युजन टू फॉलोज, ठीक आहे. कारण कन्क्ल्युजन काय दिलेलं आहे, ॲटलिस्ट सम ट्रीज आर बुशेस, काही ट्रीज जे आहेत बुशेस असू शकतात, ठीक आहे, असू शकतात, ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी दाखवते. सेकंड काय बोलते, सम ट्रीज आर डेफिनेटली नॉट बुशेस, काही ट्रीज डेफिनेटली बुशेस नाही आहेत, हे पण राईट जाऊ शकते. सम पार्ट ऑफ द ट्रीज आर द बुशेस, ठीक आहे. सॉरी, सम पार्ट ऑफ द ट्रीज आर प्लांट्स, आणि सगळे काही बुशेस जे आहेत प्लांट्समध्ये येतात. मग काही त्याच्यातले ट्रीज बुशेस असू शकतात, काही नॉट. ॲटलीस्ट सम ऑफ द ट्रीज आर बुशेस अँड सम ट्रीज आर नॉट डेफिनेटली बुशेस. म्हणून हे जे कन्क्ल्युजन आहेत आपण बोलू शकतो, हे कुठल्याही प्रकारचं कन्क्ल्युजन ड्रॉ करत नाहीत, बट ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणून ह्याच्यामधून जे आन्सर येऊ शकते, एकतर कन्क्ल्युजन 1 राईट असू शकते किंवा 2. इफ इदर कन्क्ल्युजन 1 और 2 फॉलोज हे आन्सर येऊ शकते. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. ह्यामध्ये आपण काय ड्रॉ केलं होतं, काही ट्रीज जे आहेत, ट्रीजचा काही जो पोर्शन आहे तो कशात चालला आहे, प्लांट्समध्ये चालला आहे, आणि सगळे बुशेस जे आहेत प्लांट्समध्ये आहेत. मग ह्यामधले काही बुशेस ट्रीज असू शकतात किंवा नसू पण शकतात, ठीक आहे. हे कॉम्प्लिमेंटरी आहे, म्हणून इदर ऑफ द कन्क्ल्युजन 1 किंवा 2 फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन, ऑल बॉटल्स आर ग्लासेस. आपण कोणतं ऑप्शन दिलेलं आहे तर राईट, ऑप्शन नंबर सी. ओके, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. ऑल बॉटल्स आर ग्लासेस अँड नो कप इज द ग्लास. ऑल बॉटल्स, सगळे बॉटल्स जे आहेत ते काय आहेत, ग्लासेस आहेत. सगळे बॉटल ग्लासेस आहेत. अँड नो कप इज अ ग्लास, कुठला कप, कोणताच कप जे आहे ग्लास नाही आहे, ठीक आहे. क्वेश्चन असा सरळ सरळ दिलेला आहे. त्याला थोडं चांगलं ड्रॉ करून घेऊयात, एक मिनटं. बॉटल, ओके, हे गेला ग्लास. सगळे बॉटल्स काय आहेत, ग्लास आहेत. सभी बॉटल्स क्या है, ग्लासेस है. और कोई भी ग्लास जो है कप नहीं है. नो कप इज द ग्लास, नो कप इज अ ग्लास, ऑल बॉटल्स आर द ग्लासेस. कोणताही कप ग्लास नाही आहे, सगळे बॉटल्स ग्लास आहेत,
ठीक आहे, ग्लासेस. ओके, नेक्स्ट कन्क्ल्युजन काय दिलेलं आहे एकदा बघा. नो बॉटल इज अ कप. नाव लुक सगळे बॉटल ग्लासेस आहेत, म्हणजेच काय होणार आहे की बॉटल्स जे आहेत सगळे टोटल बॉटल्स जेवढे काही आहेत ते सगळे ग्लासेसच्या मध्ये येतात. ठीक आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बॉटल्स आणि ग्लासेस आता काय एकच आहे असं समजून घ्या. ठीक आहे, कारण बॉटलचा पूर्ण पोर्शन कशात यायला आहे, ग्लासेसमध्ये यायला आहे. म्हणजे पूर्ण हा सेक्शन जो आहे ग्लासेससाठीच दिलेला आहे. आणि कुठलाच कप जो आहे ग्लास दिलेला ग्लास नाही हे सरळ सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजेच ॲट द सेम टाईम कुठलीही बॉटल जी आहे कुठलाही कप जे आहे बॉटल नसणार आहे. काय स्टेटमेंट आहे परत एकदा, कन्फ्यूज नाही व्हायचं आपल्याला. सगळे बॉटल्स ग्लासेस आहेत एक स्टेटमेंट, आणि नो कप इज ग्लास. आपल्याला माहीत आहे नो कप इज ग्लास. ॲट द सेम टाईम नो कप इज बॉटल पण राईट जायला पाहिजे, कारण सगळ्या बॉटलचा जो पोर्शन आहे ग्लासेसमध्ये यायला आहे. बरोबर आहे, म्हणून सेकंड स्टेटमेंट जे आहे काय राईट, नो कप इज बॉटल. सो द कन्क्ल्युजन जे आहे पहिलं दिलेलं आहे तर नो बॉटल इज अ कप, जे काय राईट आहे. नाव नेक्स्ट, ॲटलीस्ट सम ग्लासेस आर बॉटल्स. सेकंड स्टेटमेंट काय दिलेली आहे, एक मिनटं. सेकंड स्टेटमेंट काय दिलेली आहे, ॲटलीस्ट सम ग्लासेस. ग्लासेसचा काही पोर्शन जो आहे बॉटल्स आहे. बरोबर आहे, सरळ सरळ आहे, राईट. ॲटलीस्ट सम ग्लासेस, काही ग्लासेस बॉटल्स आहेत, राईट. असा जर स्टेटमेंट दिलेला असता की ऑल ग्लासेस आर बॉटल्स तर तिथे ॲम्बिग्विटी आली असती. बरोबर आहे, बट ऑल द बॉटल्स आर ग्लासेस इज अगेन अ राईट. ॲटलीस्ट सम ग्लासेस आर बॉटल्स इज द राईट स्टेटमेंट. ठीक आहे, दिस इज द करेक्ट. सो दोन्ही कन्क्ल्युजन राईट आहेत. ऑप्शन काय दिले आहेत, इफ कन्क्ल्युजन 1 फॉलोज जे रॉंग आहे, इफ कन्क्ल्युजन 2 फॉलोज जे रॉंग आहे, इफ कन्क्ल्युजन इदर कन्क्ल्युजन 1 और 2 फॉलोज रॉंग. दोन्ही कन्क्ल्युजन राईट आहेत. इदर आहे का, इदर म्हणजे काय, दोन्हीपैकी एक म्हटलं होतं मी तुम्हाला. आणि निदर म्हणजे काय, दोन्ही पण नाही, कोणतेच नाही फॉलो करत असेल तर निदर येतं. बरोबर आहे, हे पण रॉंग जाईल. दोन्ही कन्क्ल्युजन फॉलो करणार असेल म्हणजे ई. ऑप्शन नंबर ई इज द राईट आन्सर. काय बघितलं होतं, ऑल द बॉटल्स आर ग्लासेस, सगळे बॉटल्स ग्लासेस आहेत आणि कुठलाच कप ग्लास नाही आहे, म्हणजेच कुठला कप बॉटल नाही आहे. म्हणून फर्स्ट कन्क्ल्युजन राईट आलं. ॲटलिस्ट सम ग्लासेस आर बॉटल्स बोललेले. ठीक आहे, तर हे पण स्टेटमेंट काय जाऊ शकतं, राईट जाऊ शकतं. ठीक आहे, राईट जातंच ॲक्च्युली. आणि ऑल बॉटल्स आर ग्लासेस हे पण जातं, आणि सम ऑफ द बॉटल्स आर, ॲटलीस्ट सम ऑफ द बॉटल्स आर बॉटल्स आर ग्लासेस, सम ऑफ द ग्लासेस आर बॉटल्स हे जर दिलेलं असेल तर राईट जाणार आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ऑल विंडोज आर डोर्स, ऑल एंटरन्सेस आर विंडोज अँड नो गेट इज अ डोर. वेन डायग्राम काढून घेऊयात आपण एकदम व्यवस्थित. ऑल दी एंटरन्सेस आर विंडोज. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट जे आपण आधी ड्रॉ केला. ओके, आता ऑल विंडोज आर डोर्स, सगळे विंडोज काय आहेत, डोर्स आहेत. हे पण व्यवस्थित ड्रॉ करून घेतलं. ठीक आहे, आणि नो गेट इज अ डोर, कोणताच गेट जे आहे डोर नाही आहे. बरोबर गेलं, डायग्राम बघून घ्या. सगळे विंडोज जे आहेत डोर्स आहेत, जो भी पूरे विंडोज आहे पूरे डोर्स आहे, राइट गया. सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, ऑल एंटरेंस आर विंडोज, पूरे एंटरेंसेस जो है एंटरेंसेस विंडोज है, राइट. दिस इज ऑल्सो द राइट Venn diagram. And the last statement is no gate is a door. No gate is a door. Now let's move on to the conclusion. Conclusion काय दिलेलं आहे, first conclusion is look, at least some of the windows are gates. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, जेव्हा एक एंटिटी गेट आहे आणि दुसरं डोर आहे, दोन्ही एकमेकांसोबत मॅच होतच नाही आहेत, तर मधली कुठली पण एंटिटी असो डोर्सच्या मधली ती पण गेटसोबत मॅच होत नाही. ठीक है, हे लक्षात घ्या, हे एक ट्रिक है. जब भी एक एंटिटी दी है लाइक गेट, इफ़ इट डज नॉट मैचेस विद द अदर एंटिटी, बिगर एंटिटी डोर, सो डोर के अंदर के जितने भी एंटिटीज दिए हैं उनसे कोई भी संबंध है नहीं गेट का. समझ रहे हो आप. इट मीन्स दैट गेट हैज़ नो रिलेशनशिप विथ विंडो और एंटरेंसेस बिकॉज इट डजेंट हैज़ रिलेशनशिप विथ डोर इट सेल्फ, राइट. एंड डोर के अंदर ये जो बाकी के एंटिटीज है वो आ रहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे जे आहे
गेटचा जर क्वेश्चन विंडोजसोबत लिंक करायला सांगितलं, गेटचा जर क्वेश्चन एंट्रन्ससोबत लिंक करायला सांगितलं, तर सरळ सरळ आन्सर काय तर कन्क्ल्युजन काय तर रॉंग येतं. का? कारण गेटचं कुठल्याही प्रकारचं डोअरसोबत रिलेशन आहेच नाही आहे, बरोबर आहे. तर विंडोसोबत आणि एंट्रन्ससोबत सुद्धा नसणारच आहे. सो द फर्स्ट कन्क्ल्युजन ओव्हर हिअर इज ॲटलीस्ट सम विंडोज आर ग्लासेस इज अ रॉंग स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट गिवन ओव्हर हिअर इज नो गेट इज ॲन एंट्रन्स. दिस इज द राईट आन्सर. सरळ सरळ दिलेलं आहे की गेटचा डोअरसोबत संबंध नाही आहे, तर गेटचा विंडो पण सोबतचा पण संबंध येत नाही आणि एंट्रन्ससोबतचा पण संबंध येत नाही. म्हणून सेकंड स्टेटमेंट जे आहे नो गेट इज ॲन एंट्रन्स इज अ राईट आन्सर. नो गेट इज ॲन एंट्रन्स इज द राईट स्टेटमेंट. कन्क्ल्युजन जे आहे राईट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ऑप्शनकडे बघूयात. इफ कन्क्ल्युजन 1 फॉलोज दिस इज रॉंग. इफ कन्क्ल्युजन 2 फॉलोज दिस इज राईट. इफ इदर ऑफ द कन्क्ल्युजन 1 और 2 फॉलोज निदर ऑफ द कन्क्ल्युजन हे सगळे रॉंग आहेत. आणि कोणतं स्टेटमेंट राईट आहे? क्वेश्चन ऑप्शन नंबर बी. दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण सिलॉक्स रिलेटेड काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये अजून काही क्वेश्चन्स आपण बघूयात. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा काही गोष्टी कळल्या नसतील नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. टाईम खूप कमी राहिलेला आहे. आणि नक्की हा जो कोर्स जो आहे कंप्लीट कोर्स जो PDF आम्ही लॉन्च केलेला आहे त्यामध्ये तुम्ही नक्की एनरोल करा. कारण अपडेटेड MCQs ऑन करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस, मेंटल ॲबिलिटी फक्त 499 भेटणार. तर कुठल्याही प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला नाही भेटणार एवढ्या कमी पैशांमध्ये. एकतर थिंग इज नॉट अबाउट द फीस, थिंग इज अबाउट युअर प्रिपरेशन चांगलं असायला पाहिजे तुमचं. आणि दिलेला व्हॉट्सअप नंबर जे आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग द कोर्स. अँड दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू. Have a great day.